पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, इथं उपस्थित आलेले सर्व पत्रकार बंधू, सर्वप्रथम राष्ट्रीय नेते अजितदादा पवार, सुनीलजी तटकरे साहेब गेले होते, तब्येत जरा कमी असल्यामुळे सुनीलजी तटकरे सर्व मान्यवर यांनी आम्हाला राष्ट्रवादी पक्ष प्रवेश सोहळ्यास वेळ दिल्याबद्दल मी नांदेडच्या जनतेच्या वतीनं या ठिकाणी मान्यवराचे मी आभार मानतो. पण आता राष्ट्रवादीचे सर्व सरपंच उपसरपंच आम्ही त्यांचं नाव घेऊन स्टेजवर बोलवायचं होतं, पण वेळेअभावी या ठिकाणी मी ग्रामीण भागातल्या सगळ्यांना माफी मागतो. तुमचा सुद्धा प्रवेश आपण करण्याचा करू. अनेक एखाद्या वेळेस आपल्या जिल्ह्याचे नेते राष्ट्रवादी नेते प्रतापराव चिखलीकर साहेबांच्या आपण त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करू. तरी दादा, मी सर्वप्रथम विष्णुपुरी गावाचा सरपंच होतो. नंतर राष्ट्रवादी पक्षाकडून मला पंचायत समितीचे तिकीट दिलं आणि निवडून आलो आणि राष्ट्रवादीमध्ये मी उपसभापती झालो. दादा, त्याच काळात मला कैलासवासी तोरसेकर साहेब, बापूसाहेब यांनी राष्ट्रवादीचं ओबीसीला अध्यक्ष बनवलं आणि तोच काळ 2007 ते 2019 पर्यंत मी राष्ट्रवादीमध्ये होतो. 2019ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची युती झाली आणि मला त्या ठिकाणी 2019ला काँग्रेसने उभं टाकलं आणि मला जनतेने आभार केला आणि आमदार केलं आणि महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात मला त्या ठिकाणी पाठवलं. दादा, 5 वर्षाच्या काळात मला काँग्रेस पक्षाने माझ्यावर जी जिम्मेदारी दिली ती माझ्या इमानदारीने मी पार पाडली. दिवस रात्र कोरोनाचा काळ असो, विकासाचे काम असो, शेतकऱ्याचे काम असो, या जनतेच्या सुखादुःखात मी सहभागी होऊन जनता जनार्दनाची सेवा केली. 2024 विधानसभेचे पक्षश्रेष्ठ तिकीट मला अंतिम टप्प्यात देण्यात आलं. त्या ठिकाणी माझ्यावर अन्याय झाला. मला मतदारसंघात म्हणावं तसा मला प्रचार करण्यात आला नाही. उलट चर्चा करत होते, तुम्हाला तिकीट मिळणार की नाही अशी नागरिकांमध्ये संभ्रमात पडले होते, माझ्या कार्यकर्ते संभ्रमात पडले. तरी पक्षश्रेष्ठ म्हणून असं मला तिकीट उशीर देण्यात वेळ दिला आणि आखरी टप्प्यात केलं. तरी दादा, मी गेल्या वेळेसपेक्षा 13,000 मतांनी मतदान जास्त पडलं आणि आता या ठिकाणी थोडेसे मतानं 2,000 मतांना माझा या ठिकाणी परवा झाला. म्हणून मी माझ्या समोर बसल्या माझ्या कार्यकर्त्यांनी दादा घर वापसी येण्याचा मी निर्णय घेतला आहे. दादा, तुमचा स्वभाव, तुमच्या कामाची पद्धत, तुम्ही कार्यकर्त्याची पाठीशी खंबीरपणे उभे टाकता, या स्वभावाला पाहून आज मी व माझे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहोत. दादा, मला माहिती आहे तुम्हाला मोठं काम सांगितल्यानंतर तुम्ही ते तडकाफडकी करत आहे, माहिती आहे. कारण तुम्ही राष्ट्रवादी मला अगोदर या ठिकाणी ओळखताय. तुम्हाला माहिती आहे, सर्व स्टेजला सन्मानला माहीत असेल. दादा, माझ्या मतदारसंघातील बरीचशी विकासाची कामे झाली आहे, पण अतिक्रम होत आहे की पशुवैद्यकीय खात्याकडून आम्हाला इथवर 33 केंद्र उभारण्याकरता ते जागा उपलब्ध करून दिली. ते एक चांगलं होईल. त्याचप्रमाणे गुरुद्वारा हे भारतामध्ये शीख समाजाची काशी असं समजलं जातं. त्या सुद्धा ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि तिथेही सुद्धा 33 उपलब्ध आहे. आज 25-50 एकर
त्या गुरुद्वाराला लागून बसीची जागा आहे त्या ठिकाणी टाका यशस्वी केंद्राला लागून थोडी जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे दादा ग्रामीण पोलीस स्टेशन हे फार भागात जुनं झालेलं आहे. त्या भागात एक देगलूर नाका क्षेत्र आणि ग्रामीण भागात क्षेत्र हे फार मोठं व्यापक झालेलं आहे आणि त्या ठिकाणी एकच त्याकरता आज गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मला त्या ठिकाणी दोन पोलीस स्टेशन पाहिजे. एक देगलूर पोलीस स्टेशन आणि एक ग्रामीण पोलीस स्टेशन. त्याचप्रमाणे दादा ते विष्णुपुरी प्रकल्प हे शेतकऱ्याकरता उभारलेलं आहे. त्या ठिकाणीची मोठी पाईपलाईन नादुरुस्त झालेली आहे पण ते काम बी मंजूर झालेलं आहे. काम मंजूर नाही केलेलं आहे पण त्याची जर प्रोसिजर पूर्ण झाली तर शेतकऱ्याला या ठिकाणी फायदा होईल. दादा या ठिकाणी दुसरं जास्त काही सांगत नाही. बराच वेळ झालेला आहे. कार्यकर्ते नाराज होऊ नये. कायद्याला एका गंभीरपणे उभं टाकायचं आश्वासन द्या. प्रवेश झाला नसला तरी आम्ही प्रवेश तुम्हाला करून तुम्हाला संधी देऊ. ह्याच्या व्यतिरिक्त गंभीरपणे उभे असाल अशी आशा बाळगतो. या ठिकाणी एवढंच सांगतो एकच दादा अजित दादा एवढं पण माझ्या या ठिकाणी भाषण समजतो. जय राष्ट्र.